Lamp. It means a theoretical or produce claims a power about any power source. This process is first we will take the glass and fill it the hot water. Then we will add the salt and mix it. Then we will add the magnet. And we will take the bulb and touch to the water. And what will we see? The bulb is the light up. Its reason is the salt water of electric light to create electrical chemical cell efficiently act to the salt water powered battery. Thanks. नमस्कार, माझे नाव सानिया लोकास. आम्ही इयत्ता 6वी शिकतो. आमच्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्रथम प्राथमिक शाळा मठ नंबर 2. आमच्या प्रयोगाचे नाव आहे पाण्याची घनता. यासाठी पाणी, 2 काचेची ग्लास, 2 लिंबू आणि मीठ या साहित्याचा वापर करणार आहोत. आम्ही पहिले हे दोन्ही ग्लासांमध्ये पाणी उतरवू. पाण्याचे ग्लास आहे. आता मी एक लिंबू घेते आणि यामध्ये टाकते. तर पहा, हा लिंबू ग्लासच्या तळ्याशी गेला आहे. असे अशासाठी झाले कारण पाण्याची जी घनता होती ती लिंबाच्या घनतेपेक्षा कमी होती, म्हणून लिंबू तळाशी गेले. आता आपण याच्यामध्ये मीठ घालूया. आपण हे लिंबू मिठाच्या पाण्यामध्ये टाकू. तर लिंबू पाण्यावर तरंगले कारण जेव्हा आपण पाण्यामध्ये मीठ घालतो तेव्हा पाण्याची घनता वाढते, म्हणून लिंबू पाण्यामध्ये तरंगले. धन्यवाद. माझे नाव प्रणिता. माझे नाव ऐश्वर्या. आज आम्ही तुम्हाला एक छोटासा सायन्सचा प्रयोग दाखवणार आहोत. इथे मी हळद घेतलेली आहे आणि चुना घेतलेली. चुन्यामध्ये कॅल्शियम हायड्रोजन असतो. त्याचे चिन्ह आहे CaOH2, म्हणजे कॅल्शियमचं एक, ऑक्सिजनचं एक आणि हायड्रोजनचे 2 असतात. आणि हळदीमध्ये पोटॅशियम, फॉस्फरस असे इत्यादी पदार्थ असतात. आता मी या हळदीमध्ये पाणी घालत आहे. आता हा चुना आहे मी या प्लेटमध्ये टाकत आहे आणि ही हळद यांची रिॲक्शन होते व हा लाल रंग तयार करते. म्हणजे याच्यावर आपल्याला समजते की चुना व हळद यांची रिॲक्शन होऊन लाल रंग तयार होतो. नमस्कार, माझे नाव आराध्य अभय आहे. नमस्कार, माझे नाव वैदेही. आमच्या शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा मठ नंबर 2. आमच्या प्रयोगाचे नाव आहे पाण्याचा पृष्ठीय दाब. त्या प्रयोगासाठी आम्ही पाणी, साबण, पावडर आणि एक ताट घेतले आहे. आता या ताटामध्ये आम्ही पाणी घालणार आहोत. त्या पाण्यावर आता पावडर घालणार आहोत. आता या पावडरवर साबणाचा ओला हात लावणार आहोत. त्यामुळे पावडरचे कण बाजूला सरकतात.
कारण साबणामुळे पावडरचा पृष्ठीय दाब कमी होतो आणि पावडरचे कण माझे नाव समृद्धी. माझे नाव संस्कृत. आमच्या प्रयोगाचं नाव आहे वॉटर शॉप. आम्ही याच्यासाठी बॉटल घेतलेली आहे आणि त्याच्यात आम्ही खाली होल मारलेले आहे. आता त्याच्यात आपण पाणी भरून घेऊ. त्याच्यात आम्ही पाणी भरलेले आहे. त्याच्यातनं पाणी खाली पडत आहे. आता आपण त्या झाकणावर दाब देऊ. त्याच्यामधून आता पाणी खाली पडते. आता त्याच्यामध्ये पाणी कमी झालेलं आहे आणि याच्यावरचा हात काढल्यावरती पाणी खाली पडत आहे कारण हवेचा दाब नमस्कार, माझे नाव यशवंत तुळशीदास मटकर. माझे नाव आरुष. आज मी इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणजे विद्युत स्थैतिक बल हा प्रयोग करून दाखवणार आहे. त्यासाठी आपल्याला साहित्य म्हणजे एक फणी, कागदाचे छोटे छोटे तुकडे आणि कोणत्याही सपाट पृष्ठभाग. आता मी पॅड घेतलेला आहे. त्यानंतर आता आपण हा करून पाहूया. सर्वप्रथम आपण पहिली फणी आपल्या केसाला घासायची. त्यानंतर या कागदांवर अशी नेऊन टाकायची. मग ते कागद आपोआप त्या फणीला चिकटतात. असे का झाले तर आपण जेव्हा रगडतो फणी तेव्हा त्याच्यात थोडा विद्युत भार तयार होतो आणि तो विद्युत भार या छोट्या तुकड्यांना खेचतो. धन्यवाद. माझे नाव विघ्नेश विलास फुटकर. नमस्कार, माझे नाव कौस्तुभ विद्याधर फटकर. नमस्कार, माझे नाव भाविक संतोष जिरी. आज आम्ही वॉटर पंपचा प्रयोग करणार आहोत. यासाठी लागणारे साहित्य बॉटल, एक पाईप व बॉटलचा तुकडा. सर्वप्रथम आम्ही बॉटलमध्ये पाणी भरून घेणार आहोत. व एक फुगा फुगवून घेणार आहोत. व तो बॉटलच्या तोंडाला लावणार आहोत. बॉटलच्या तोंडाला लावल्यावर फुग्यातील हवा पाण्यावर दाब देऊन पाणी नळीतून बाहेर येते.